श्री काशीखंड अध्याय 65वा। श्री गणेशाय नमः। अगस्ती वदेजी षडानना कृपाळू वा स्वामी अष्टादश लोचना तुम्हा शरणजी शिवनंदना स्वामी षण्मुखा कल्पुनी अपत्याची ऊद चिंता देशावराक्रमी जे द्रव्यहिता मार्गीवर पडा होय अवचिता तस्करासी पै तैसा काशी वियोग हा दीर्घ चोर हा शिवमार्गींचा तस्कर तुम्ही देता मज पियुषाचा आहार तो मध्येची हरिहा मग बोलता झाला शिवनंदन अगस्ती तू अजिंक्यले ब्रह्मस्थान तरी या तस्कराचा अवगुण न मानिजे तुम्हा काशी वियोग हा नव्हे तस्करू हा तुझा सखा विवेक विचारू जेने प्राप्त होई जे पूर्ण गुरु ब्रह्मविद्येचा पै घडे वियोगाचा संसर्ग तेने वाटे पृच्छेचा प्रसंग मग दृश्य होय परमार्थ मार्ग सायुज्य मुक्तीचा तरी हा ऐसा वियोग प्राप्त करी मुक्ती पावन होय काशीपुरी जेने सानुकूल होय त्रिपुरारी तोची हा वियोग अगस्ती वदेजी शिवसूता स्वामी मज तृप्ती होईल कयाता मी कल्पवृक्षा तळी असता राहिलो से क्षुधाक्रांत स्वामी जे प्रश्नील माझा मनोभाव तो फेडावा जी माझा संदेह भक्ती विरहित मज देव प्रसन्न होतोसी तरी एक प्रश्न असे जी स्वामी जैसा अमृतकर शोभेयो मी तैसा तो मुक्ती मंडप धामी नंदिकेश्वर जेने शिवासी नाम झाले पशुपती तो नंदिकेश्वर महाबळाकृती माझ निरुपाजी बाळ उत्पत्ती त्या नंदिकेश्वराची हा त्रिविधाकार कैसा जी नंदी हा सर्व काळ शिवाचा संवादी मज श्रुत कराजी याची यादी मूळ अवसान स्वामी म्हणेगा मैत्रावरुणी तुझ योग प्राप्त हा दीनमनी तेने लाधलासी पूर्ण खानी शिवकथा रत्नांची परीसी मूळ उत्पत्ती शिवाची इच्छा ते काशी अविमुक्ती ते अविनाशी प्रलयांती शिवधामिनी ते तैसा हा नंदी प्रलयी अविनाश हा साक्षात सदाशिवाचा अंश अक्षर होता परम पुरुष तो क्षर झाला षण्मुख म्हणेगा अगस्ती ऋषी बरवी प्रच्छा केली त्वाम्हासी हे महादोषांचे हरण मानसी उद्भवले तुझा तुझ सुचले परोपकरक तरी पर्येसी गा भावपूर्वक जेने पराभवती दोषाधिक सहस्र जन्मांचे तरी या नंदीची मूळ कथा ऐसी हा कैसा प्राप्त झाला शिवासी येने पराभविले कवणासी आपुलेनी पुरुषार्थपणे विरिंची नाथाचा जो कुमार व्रताशु नामे महाऋषीश्वर जयाचे अर्घ्यांजळी अवतार मस्त्य झाला प्रथम त्या व्रताशु ऋषी पासुणी महाऋषी जन्मला शिखी मुनी शिखे पासाव जन्मला म्हणून हेची गुण नाम तो गेला होता अमर भुवना भेटावया कश्यप नंदना महातपसाधक प्रज्ञा देखिला वज्रधरे सुरेंद्र बैसलासे सिंहासनी जयंत कुमार शची नंदिनी सभे होतसे पैखनी नृत्यांगणांची ऐसा सर्व देवेसी अमरेशा तेने देखिला शिखी मुनी तापस देखुनी उद्भवला महाद्वेष सुरेंद्र चित्ती मृत्यू मंडळींचा जो तपेश्वरी तो सुरेंद्राचा अत्यंत वैरी देखो न शके त्या सभे माझारी त्या ऋषीश्वरासी ऋषीने केले आशीर्वचन परी राजमदाचे उन्मत्तपण तापसियाचा की जे सन्मान हे नाही अमरपदी अगस्ती वदेजी शिवकुमारा तू प्रच्छा परिहराचे भांडारा तरी सन्मान कैसा दातारा निरुपावा मज षण्मुख म्हणेगा महातापसा आता सन्मान तो म्हणी जे कैसा सत्वगुण विरहित पुरुषाणा उद्भवे मानसी वृद्ध अथवा नृपती ज्ञानी सत्पात्र देव महंत मुनी तरी सन्मान की जे नम्र होऊनी करी जे गा कैसे प्रथम मधुर शब्दी स्वधर्मी यावे जी ऐसे म्हणी जे स्वामी तरी तो पूर्ण चंद्रवत योमी आल्हाद भरित बैसकार आनिक आसने पूजा विधी आणि दक्षिणा देणे सप्तपदे बहुधा जाणे ऐसा हा सन्मान इंद्र सभेसी गेला तो शिखी ऋषी हा सन्मान नव्हे चित्यासी ऐसे नम्र गुण लक्ष्मीवंतासी अल्पची असती मही मंडळी
तेथे उभा राहिला शिखी मुनी, सन्मान न करी वज्रपाणी. त्याचे आशीर्वचन अव्हेरुणी, न पाहे सुरनाथ. स्वामी म्हणे गा महातपेश्वरी, हे कथा जुनाट पूर्वापारी. तैन्हवती सूरपतीच्या मंदिरी, चतुर्दश रत्ने बहु इंद्र गेले होऊनी. तैविरींची होता एका मणी. क्रोधायमान झाला महामुनी, देखोनी निर्भर स्तना. क्रोधे संतप्त झाला तो शिखी, मग प्रत्युत्तर वदला मुखी. तू जैसा करीन सहस्राक्षी, दुसरा अमरेंद्र. जव देखिले नाही वृषभध्वजा, तव सन्मान नाठवे सहजा. ऐसी इंद्रासी बोलोनी पैजा, निघाला तो ऋषी. मग विंध्य गिरीचे पाठारी, ऋषी आला त्या सरोवरी. जेथे विरींची नाथे पर्वतावरी, साधिले तप. तेने मांडिले जी तप दारुण, पंचाग्नी आणि धूम्रपान. सहस्र वर्षे अनुष्ठान साधिले तेने. मणी धरुणी पुत्र कामना, तेने आराधिले चतुरानना. देवाधीशा सुरेंद्रा घाली कांकणा, ऐसा दीजी पुत्र. ऐसे जाणून या सृष्टी कर, देखोनी तपाचा गिरीवर. मग पावला सावित्रीवर मानस सरोवरी. विरींची म्हणे गा झालो प्रसन्न, तव ब्रह्मचारी व देवचन. अमरपद जिंकी इंद्रापासून, ऐसा द्यावा पुत्र मज. मग मणी विचारी विरींची, म्हणे हे परात्पर सिद्धी नव्हे आमुची. आम्ही रचना करीतो सृष्टीची, न देखो वेदी. तरी मुनी परिसी माझे वचन, काशीस्थळी पूजिजे पंचानन. विश्वंभर आराधिली या विन, हा वर नव्हे प्राप्त. विरींची म्हणे गा महामुनीश्वरा, काशीमध्ये पूजी कर्पूर गौरा. तेथे भक्ती केली या ईश्वरा, तत्काळ पाविजेल. मग विधेने तयासी सांगितला मंत्र, जेणे प्रसन्न होय पंचवक्र. म्हणे आराधी त्रिनेत्र, सुफळ होतील मनोरथ. मग ऋषी आला आनंदवणी, पूर्व भक्तीचे अवसानी. लिंग स्थापिले पंचाननी, तव पावला शिव. शिवेश्वर लिंग स्थापिले होते, अनुष्ठाने केली सहस्रशते. मग पूर्ण भक्ती देखोनी उमाकांते, प्रगटला शिव. ध्यानी बैसला होता महाऋषी, शिवे करे स्पर्शिले त्यासी. म्हणे इच्छावर प्राप्त झाला लहासी. या काशी स्थळी ऋषीने देखिला त्रिपुरारी. मग पूजा अंबू घेतले शग करी, शिव नाम स्तोत्रे वाचे उच्चारी. मग कैसे वरवले मानसी विचारी उमाकांत, वर दिजे पाहुनी याची अर्थ. मग विचारुनी या आपुले मत, कैसा वर दिधला. तृतीय नेत्र स्फुरिला शंकरे, त्रिमूर्ती आकर्षिली त्रिविधाकारे. त्यासी उत्पत्ती झाली याच्याद्वारे, त्या त्रिविधाकवणी. पृथ्वी परिध करावयासी, वरुण पुत्र दिदला कर्दमासी. शिवाच्या भाललोचनी तयासी, उत्पत्ती झाली. कश्यपासी दिधला जो कुमार, तोही तृतीय नेत्रींचा समीर. दितीचे गर्भी जाय जो, तो वज्रधर विजयी झाला. आणि एका वैश्वानरा ब्राह्मणासी, प्रसन्न झाला तो काशी निवासी. गार्हपत्याग्निपुत्र दिधला तयासी, तृतीय भाल चक्षुतुनी. ऐसा वरुण वायू आणि गार्हपती, यांची शिवे आकर्षिली अर्धशक्ती. शिखी मुनी केला अति तृप्ती महादेवे, या त्रिवर्गाची आकर्षिली शक्ती पूर्ण. तीनची अक्षरे करी पंचानना, तो त्रिविधाकार कवण कवण समर्पिला मुनीसी. त्रिअक्षरांचा करून या मंत्र, मुनीसी देता झाला त्रिनेत्र. म्हणे इच्छे सारिखा पावशील पुत्र, हा मंत्र जपता. तरी तो त्रिअक्षर मंत्र कैसा, जो शिवे प्राप्त केला तापसा. स्वामी म्हणे अगस्ती ऐसा, परियेसी आता. वकार अक्षरी घेतला वरुण, सकार अक्षरी शिव आपण. बकार अक्षरी साक्षात पवन, हा त्रिअक्षरी बसवा. षण्मुख म्हणेगा अगस्ती, की होईल त्रिदेवांची शक्ती. शिवे प्रेरिली मंत्राची युक्ती, की ते त्रिदेवांची. बकार तो बोलीजे ब्रह्म, वकार तो साक्षात पुरुषोत्तम. सकार म्हणजे पूर्ण आगम, शंकर तो. आता सोहा गुप्त शृंगार, श्रोतिया निरोपू उघड विचार. शिखी मुनीसी दिधला कुमार, कवनीय शक्तीचा. श्रोतयांसी महाराष्ट्राची आवडी, तेथे कायसी संस्कृता पांझडी. या उभया माझी अत्यंत गोडी, ते महाराष्ट्राची.
त्या दोही माझी जैसे प्रति अंतर तैसे तडाग कुपनीर. या उभयतांचा ऐसा विचार प्रति अंतरे. वापी कुपोदक ते अप्राप्त पात्र दोरे विन नव्हे प्राप्त. तैसे जाणावे जी संस्कृत इतर जणांसी. ते जे तडाग सरितांचे जीवन ते करांजळी प्राशिती सर्वजण. म्हणोनी प्रतिष्ठा वदती पुराण महाराष्ट्राची. म्हणोनी असो हा गुप्त प्रकार. ब्रह्मा तो बोली जे जलधर. विष्णू रूप तो साक्षात समीर. शिव तो हुताशनी. ऐशा या त्रिविध देवमूर्ती. हाची मंत्र स्थापिला तो पशुपती. मग शिखी मुनी जपतसे युक्ती त्रिसहस्रवरी. मग त्र्यंबक म्हणे रे पुत्रार्था तू प्राप्त होसी चिंतिल्या पदार्था. परी माझी या शब्द परमार्था चित्त एकाग्र करी. चतुर्दश मन्वंतरवरी इंद्र भोक्ता असे अमरपुरी. पुण्यांती लोटेल पृथ्वीवरी आपणची तो. परी तुझा पुत्र तो सकळांसी. जिंकील सुरेंद्राद्री देवांसी. स्वर्ग मृत्यू पाताळ पुटवासी. न घेती समफळी याते. त्र्यंबक म्हणे गा शिखी मुनी तो होईल चतुर्दश रत्नांची खाणी. ऐसे बोलिले वेद पुराणी भविष्य माझे. मस्तकी ठेविला अभयकर. शिवे आश्वासिला तो ऋषीश्वर. मस्तकी जन्मेल तुझा कुमार त्रिविध मूर्ती तो. ऐसा प्रसन्न केला शूलपाणी. मग ऋषी आला आपुले स्थानी. मंत्रविधी बैसला अनुष्ठानी. या मानस सरोवरी शिखेसी ग्रंथी घालून या शिरी. मग सहस्र मंत्र जप करी. त्र्यक्षर मंत्र त्रिमूर्ती स्मरी. विधी हरिहर मग शिखेची सोडोन या ग्रंथी. तव तो पडिला दिव्य दीप्ती. वस्तरूप जैसा महामूर्ती वस्तरूप तो. पीतांबर वर्ण मिरवतसे मौळी. हिरण्य वर्ण मिरवे कंठस्थळी. रक्तांबर वर्ण मुख मंडळी. मध्ये वर्ण जलधर. गार्गपत्याग्नीचे परिधार. तेची मौळी पीतांबर वसण. हे आणिले पै साक्षी कारण. महाऋषी प्रती ध्वजा उभारिली पुत्र नंदीची. तेथे जाणोनिया आला विरींची. तेने घटिका पाहिली मुहूर्ताची. केले नामधारण. विरींचीने जन्मा काळ पाहिला. तव तो हस्ता की असे उद्भवला. मग निश्चय करोनी वदता झाला सृष्टी करतो. विधीने जातक वर्णिके वेदी. तो झाला हस्तार्क तृतीयपदी. म्हणून जन्मनाम झाले नंदी. विरींची मुखे विरींची म्हणे जी मुनिवरा. हा वेदी ऐसा निघाला निर्धारा. हस्ता की जन्मतो योगीश्वरा. वंद्य होय गृही नवनिधी ओळंगती. अश्व गज रथा नाही मिती. हा पराभवील सूरपती. अढळ जो इंद्रपदी. मस्तकी मिरवती पट्टसूत्रे. ध्वज अंकुश कुंडल छत्रे. अंगी न रूपती अस्त्रे प्रौढ दशे मध्ये. विरींची म्हणे गा शिखी ऋषी ऐसे वरदान असे त्यासी. हा नकत्र काळ नर मानवांसी. निर्मिला शंकरे ऐसा हा त्रिविध मूर्ती. म्हणोनी नाम योजिले प्रीती. मग विरींची गेला अगस्ती सत्य लोकासी. मग पित्यासी प्रार्थी नंदिकेश्वर. मज देई पियुष आहार. मी झालो जी क्षुधातुर पियुष आहारासी. ऋषीने जाणून क्षुधातुर. नेने मानसी केला विचार. मग दाखविता झाला सागर शिरार्णवतो. मग तो वस्तराज आज्ञा भावा. पित्र आज्ञे गेला क्षीरार्णवा. मनोवृत्ती संतोषला तेव्हा देखोनी क्षीरार्णव. मग प्राशू लागला तो सागर. तेने मानसी केला विचार. म्हणे हा नंदिकेश्वर मनोनी हे उपमा. की तो क्षीर घृते भक्षितावनी. अग्नी तो साक्षात नंदी म्हणोनी. की तो वृष्टी विध्वंसक गगनी समीर नंदी. तेने शोषिले सागरीचे क्षीर. ऊर्ध्व शब्दे गर्जवी अंबर. तव धावले महावीर विष्णूचे दूत. तेथे 10 कोटी राखनाईत. नंदीवरी धाविनले अकस्मात.
तेन भी पराभविले त्वरित पुनरपि क्षीरभक्षी. तेने क्षीरामृताचा ग्रास केला, मग तैसाची शुभ्रवर्ण झाला. जैसा रंगे पाषाण पालटला काश्मीर तो. विष्णुदूत म्हणती नंदीसी, हा शेष शयन तू का नेनसी. श्रुत होईल वैकुंठनाथासी, मग तू कैसा सत्य. हे श्रुत होईल रे आदिपुरुषा, तेव्हा तुझ प्राप्त होईल यमफांसा. आता तू नेनत आलासी स्वदेशा, जाई रे मागुता. ऐसे विष्णुदूत अनुवादले, वीरगुंठी धरोणी नंदीने टाकिले. म्हणे जा जा रे पाचारा वहिले, तुमचिया तूर बळीसी. मग हरिपासी गेले किंकर, त्यांही हरीसी सांगितला समाचार. म्हणे भक्षिले जी समस्त क्षीर पयोदधीचे. दूळ दिस तसे भद्र जाती, समुद्र शोपिला नाही गणती. की महाऋषी अगस्ती किंवा महादैत्य. ई तुका परिसोणी वृत्तांत, क्रोधायमान झाला लक्ष्मीकांत. आयुधे घेऊनी त्वरावंत, आला पुरुषोत्तम. तो हरीने विंधिला सहस्रवाणी, महाशस्त्रे वर्षी चक्रपाणी. गदाघाते उद्भवली ध्वनी, मेघ गर्जने परी. जैसा पाषाण पडे गिरीचे पाठारी, मग तो जैसा आपणा तेची अव्हेरी. तैसी हरींची शस्त्रे नंदी शरीरी, लागती जैसी शुष्क तृणे. नंदिकेश्वर कोपे खवळला, तेने हरी नासिका स्वरे उडविला. सत्य लोका परताही, टाकिला नंदिकेश्वरे वैकुंठी. सवेची आकर्षिला घ्राण स्वरी, जैसा योगीश्वर धूम्रपान करी. तैसा नंदीने आदळीला हरी, नासाग्रवाते. जैसी वात चक्री तरुपत्रे, ती योमी भ्रमती वातसूत्रे. तैसा हरी भ्रमविला पुत्रे, शिखी मुनीचिया. ऐसा तो सहस्रवरुषे हरी, भ्रमत होता नंदीचे नासास्वरी. मग चित्ती स्मरोणी विचारी पद्मनाभ तो. तेने हरी टाकिला योमकुटी, मग नंदी पाहे ऊर्ध्वदृष्टी. तव हरीने हाणितला मुष्टी, गदाघातची तो. हरीसी पीडा झाली नासास्वरी, तेने दुःख मानिले शरीरी. म्हणून गदाघात नंदीवरी टाकिला हरीने. नंदी पाहे ऊर्ध्वमुख गती, तव हरीची गदा बैसली द्विजपंक्ती. दर्शन भेदोनिया लक्ष्मीपती, मानिला जयो. षण्मुख वदे अगस्ती ते, विरिंचिने जातक वर्णिले होते. ते नंदिसी आदान झाले निवृते, जन्म नक्षत्राचे. नंदीचे दर्शन पाडी हरी, शोणित वाहे पृथ्वीवरी. तो सरिता संगम क्षीरसागरी, झाला जी पूर्ण. मग तेथे वर्तले महाचोज, जे दशनीचे पडले रक्तबीज. तयाची नाना रत्ने झाली सहज नंदी शोणितांची. गदाघाते नंदिकेश्वर त्रासिका, तेने रत्नबीज प्रसवला. चतुर्दश रत्नांचा जन्म झाला तो कैसा नंदीपासुनी. रत्ने उद्भवली आपुले शरीरी, ती नंदिकेश्वर टाकी सागरी. षण्मुख म्हणे महातपेश्वरी, परीसी रत्न जन्म. मुखातुनी काढी लक्ष्मीचा अंकुर, रत्ने प्रसवता झाला नंदिकेश्वर. लक्ष्मी उद्भवली सर्व शृंगार, सहवर्ममान. नंदी स्फुरण करी दक्षिण हस्ती, तेने उद्भवला जी दिव्य दीप्ती. तो चतुर्दश शुभ्र ऐरावती, तोही टाकिला सागरी. नंदीने स्फुरिला आपुला चरण, तेने उद्भवला वारु शुभ्रवर्ण. जो सप्त मुखवती श्यामकर्ण, उच्चैश्रवा नाम तो. मग पुच्छ झाडी नंदिकेश्वर, तो उद्भवला महातरुवर. तो जैसा महाविद्येचा दातार, कल्पद्रुम नामे. चकोरास्त्रवत पियुष आहार, जो षोडशकळी अमृत कर. तो चंद्रमा रोहिणीवर, जन्मला नंदी हृदयी. मौळी मिरवत होता वासुकीच्या, जो शोभायमान कंठी विष्णूच्या. तो कौस्तुभ दिव्य तेजाचा नेत्री, जन्मला नंदीचे. विघ्न केले उद्दालक ऋषीचे घरी, जे चतुर्दश कटाक्ष निशाचरी. ते जन्मली नंदीचे वामकरी, लक्ष्मी सरीसी. प्रलयांत मांडिला होता समय, शिवे त्रिपुरासी केला क्षय. त्र्यंबक धनुष्ये प्राप्त केला जय, ते जन्मले नंदीचे शृंगी.
अमृत करावया कालकूटी महाविष पराभवी दृष्टी तो धन्वंतरी जन्मला नासापुटी नंदिकेश्वराचे सर्व देवा भक्षावयाची अति प्रीत मर्त्यंजंतू तत्काळ होती स्वस्थ ते नंदीचे जीवाग्री अमृत उद्भवले पै देवा परोपकारास्तव प्राणू कल्पिता तृप्त होती सर्वजणू ते नंदीचे लिंगी कामधेनू जन्मली पै शिरे कापिली समुद्र मंथणी असुर उन्मत्त केले मोहणी ते मंदिरा जन्मली स्वेदापासुणी नंदीचे जेने सुनीळ झाले योमपूट शिवासी नाम झाले नीलकंठ ते नंदीचे मुख फेनी कालकूट जन्मले विष रंभा आदी सर्व अप्सरा ज्या अष्टनायिका लावण्य सुंदरा त्या सर्व देव भक्तीसी तत्परा जन्मली या वामचरणी महारणी ज्याचे स्फुरणा विन महाशूरांसी नवे धीरत्व गुण तो देवदूत शंख सगुण जन्मला दर्शनी ऐसी चतुर्दश रत्ने उद्भवली ती क्षीरसागरी प्रवाहिली ती क्षीरार्णवाचे हृदयी राहिली सहस्र वरुषे नंदीची या दशन शोणिते समुद्री झाली जळ जंते नाना जल जीव शंख मुक्ते सर्व ही पै आता असो हे पुढे नंदी विष्णू युद्धा प्रवर्तले महादारुणू तेथे दोघी धरिला अभिमानू महाशूर त्याचा पै नंदिकेश्वर आणि वनमाळी दोघे मल्ल युद्धा आले समफळी गर्जना करिता योम मंडळी महादीर्घध्वनी क्रोधे आवेशला ऋषी नंदन मौळी झडपे हानितला नारायण हृदयी दाटला दखीन चरण पडिला तळी क्षितितळी पाडिले शाडंगधरा पळ सुटला विष्णू किंकरा थोर आंदोळ झाला क्षीरसागरा तेने मर्यादा सांडिली 160 संवत्सर दोघा युद्ध झाले अत्यंत क्रूर परी तो त्रिविध नंदिकेश्वर ना टोपे हरीसी मग बुद्धीने विचारी नारायण म्हणे अगम्य याची शक्ती पूर्ण हरी म्हणे मागरे मी प्रसन्न इच्छा तुझी तू कोठील कवनाचा आत्मज ऐसे प्रश्निता झाला गरुडध्वज तव बोलतसे वत्सराज पुरुषोत्तमासी माझे नाव बसवा नंदिकेश्वर मी शिखी मुनीचा कुमार क्षुधाक्रांत येथे क्षीरसागर प्राशु आलो इतुके परिसोनिया श्रीपती वंदन केले बद्ध हस्ती साष्टांग मस्तक ठेवून क्षिती म्हणे भृत्य तुमचा मी मग शांत करोनिया क्षत्रिय धर्म दोघाई विसर्जिला संग्राम मग स्तुती करी पुरुषोत्तम नंदिकेश्वराची हरी म्हणे जी नंदिकेश्वरा तू श्रेष्ठ जी सर्व गणांच्या वरा आता मी एक मागेन दातारा ते मज प्राप्त करी प्रथम तुम्हासी झालो प्रसन्न हेही अनुवादले वचन तरी तुझ्या रक्तबीजापासून होतील रत्नखाणी हे माझे आशीर्वचन तुम्हासी आता इच्छावर दिजे आम्हासी जे वसत आमुचे मानसी ते सांगा तुम्हा नंदिकेश्वरासी प्रार्थी वनमाळी तुम्ही चरण ठेविला माझे वक्षस्थळी पद उमटले हृदय कमळी ते मज भूषण हे मज प्राप्त केले परमनिधान हा माझा शृंगार श्रीवत्सलांछन महाबळी दैत्यांसी मर्दिन याचे निअधिकारे हे पद माझे अंगी सज्ज निश्चिती वज्राहुनी घनवट अंगी शक्ती दैत्य संहारी नक्षिती करीन पुण्यवृद्धी तुम्हा संग्रामा नाही जी प्रीती परी माझी पूर्व पुण्याची प्राप्ती मज प्रसन्न व्हावया उचिती क्षमा केली तुम्ही म्हणून घातले लोटांगण माझे ब्रह्मतत्वगा सगुण मज क्षमा कीजे संपूर्ण थोर अन्यायी मी ऐसी नंदिकेश्वराची स्तुती हरीने केली परमप्रीती मग नंदिकेश्वर विष्णुप्रती प्रसन्न झाला म्हणे माग माग रे पुरुषोत्तमा तूज मी प्रसन्न झालो मेघश्यामा तू संपूर्ण सिद्धी आगमा सर्वा वंद्य हरी दिसी प्रार्थी शाडंगधर तुम्ही दिला मज पूर्णवर तरी तुझ्या मस्तकाचा पितांबर प्राप्त करी मज मग मौळींचा दिव्य पितांबर समर्पिला हरीसी सपरिकर मग नाम पावला शार्डंगधर
पितांबरधारी नंदीमुखी जन्म लक्ष्मीची म्हणोनी श्रीवस्त म्हणसी त्यासी हेची श्रीवस्त लांछन विष्णूसी ऐसे झाले ऐसा विष्णूसी झाला पूर्णवर मग नंदीने आश्वासिला शार्ङ्गधर शुभ्र होऊन या वेगवत्तर आला पित्रस्थानी षण्मुख म्हणे गा अगस्ती ऐसी नंदिकेश्वराची उत्पत्ती हा शिवासी प्राप्त झाला त्रिमूर्ती तो कैसा आता ऋषी वाक्य ते म्हणी जे निर्गुण परिश्रोते जनी की जे व्याख्यान तेची हे महाराष्ट्र भाषा सद्गुण जना परोपकार आता श्रवण दीजे कथेसी नंदी जाईल अमरपदासी ते कथा परिसा पुढारी कैसी म्हणे शिवदास गोमा इति श्री स्कंद पुराणे काशीखंडे नंदिकेश्वरोत्पत्ती महात्म्य वर्णन नाम पंचषष्टितमाध्याय श्री सांब सदाशिवार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु।